याच्यानंतर ऋषिकेश मोडक तुमच्याशी बोलेल आणि मग धर्माधिकारी सर समारोप करतील. ऋषिकेश मोडक 2008 मध्ये IAS झाला. तुम्ही बघत असाल की तिकडे बसला इंजिनियर, हा कॉमर्सवाला, हे दोघंही आर्ट्सवाले. म्हणजे असं अजिबात नाही आहे की इंजिनियर डॉक्टर हेच फक्त UPSCत यश मिळवतात, तर असंही नाही आहे. तुमच्यासमोर ही पण सगळी वेगवेगळी उदाहरणं आहेत, वेगवेगळ्या सर्व्हिसची पण आहेत. ऋषिकेशनी इकॉनॉमिक्समध्ये MA केलं आहे. 1997 साली म्हणजे चाणक्य मंडलच्या स्थापनेनंतरचं दुसरंच वर्ष, त्यावेळेला त्याने फाउंडेशन कोर्स केला. त्यावेळेचा त्याचा एक फोटो त्याला मी भेट देणार आहे. एक अतिशय कोवळा मुलगा, म्हणजे तो फोटो बघायला सुद्धा खूप छान वाटतं, सही वाटते आत्ताची ती आम्हाला. तर तो आम्हाला अजूनही तो ऋषिकेश लक्षात आहे. 11वीतच आला होता मला UPSC करायचं आहे. मग त्याला धर्माधिकारी सरांनी समजावलं, तो फाउंडेशन कोर्सला आला आणि नंतर त्याचा जो प्रवास चाललाय ना, आम्ही कौतुकाने बघतोच आहोत आजही. आधी त्याला 2006 मध्ये इंडियन रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिस मिळाली. त्याच्या ट्रेनिंगमध्ये होता. त्याच्या कामात असताना कानपूरमध्ये दिवसाचा 8-8 तास ते जे काही असेल ते काम करायचं आणि UPSCचा अभ्यास करायचा. असं करत असताना कसलीही सुट्टी किंवा काही ही चैन नव्हती. अशा वेळेला त्याने अभ्यास केला आणि 2008 मध्ये त्याला IAS मिळाली. मग मिळालं मणिपूर केडर. बस तिथेच अकॅडमीमध्ये मटकन खाली बसतात. तो म्हणलं ठीक आहे मणिपूर तर मणिपूर. देशात हो 47 रँक आहे देशात त्याची. आणि म्हणजे हे सगळं अभ्यासाशी संबंधित नसलेला जॉब करतानाही तो करू शकला, हे अगदी तुम्ही लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. मणिपूर हे आजही देशातलं सर्वात धुमस्त राज्य आहे. आजही तीच परिस्थिती आहे. 10 वर्ष तिथे उत्तम काम केल्याबद्दल 2 वर्षापूर्वीच चाणक्य मंडल परिवाराने इथेच याच व्यासपीठावर ऋषिकेश मोडकचा सत्कार केला होता. तुम्ही मणिपूर हे किती धगधगतं राज्य आहे याची जर तुम्हाला एकच उदाहरण सांगायचं झालं तर त्याचं जे पहिलंच पोस्टिंग तदुबी नावाच्या सब डिव्हिजनमध्ये, त्यावेळेला दंगलकर्त्या जमावाने ऋषिकेशचं घरापासून 2 मिनिटाच्या अंतरावर असणारं त्याचं ऑफिस जाळून टाकलेलं होतं. तर आजही अशीच परिस्थिती मणिपूरमध्ये काहीशी आहे. इम्फाळमध्ये नंतर चीफ सेक्रेटरींच्या ऑफिसमध्ये त्याचं पोस्टिंग झालं. विक्रीकर उपायुक्तही होता तो मणिपूर राज्याचा. त्यावेळेला त्यांनी ही GST वगैरे सगळी प्रोसेस पण खूप जवळून पाहिलेली आहे आणि त्याच्यात तो सहभागी पण होता. उखरुल या जिल्ह्याचा तो जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी नंतर काम केलं. आणि अशा प्रकारचं पोस्टिंग झाल्यानंतर 10 वर्ष अशा टेन्शनच्या पोस्टिंगनंतर त्यांना मग डेप्युटेशनवर दुसरीकडे पाठवलं जातं. तसा नुकताच काही महिन्यांपूर्वी गेल्याच महिन्यात ऋषिकेश आता महाराष्ट्रात पोस्टिंगवर आलेला आहे आणि नागपूरला त्याचं सध्या पोस्टिंग आहे आदिवासी विकास आयुक्त या पदावर. ऋषिकेश तुमच्याशी बोलेल. ज्यांच्यामुळे IASमध्ये येण्याची आणि त्यासाठी प्रयत्न चालू ठेवण्याची प्रेरणा मिळाली असे आदरणीय धर्माधिकारी सर, बालाजी, शशांक, चिन्मय आणि इथे जमलेले सर्व उपस्थित मित्रमैत्रिणींनो, आज आपण इथे बाम सरांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिंकण्याची साधना या व्याख्यानमालेत आपण मनोगत ऐकतोय. बाम सरांची मला आठवतं ही खूप माझ्या आयुष्यातल्या अशा क्रिटिकल वेळेला झाली. 2004 सालातलं तो वेळ होता. मी त्यावेळेला 2 अटेम्प्ट देऊन झालेले होते. शशांक म्हटल्याप्रमाणे UPSCने दिलेल्या 4 संधींचा मी पूर्णपणे फायदा उठवला. त्या 4ही अटेम्प्ट दिले. जेवढ्या केवढ्या चुका करता येणं शक्य आहे त्या परीक्षेमध्ये त्या सगळ्या करून बघितल्या आणि त्यातल्या अर्ध्या चुका झालेल्या असताना मी अशा अवस्थेमध्ये होतो की 2003 साली मी पहिल्यांदा प्रिलिम दिली. ती प्रिलिम पास झालो पण मुख्य परीक्षाच पास नाही झालो. मग 2004 साली परत प्रिलिम दिली तर यावेळेला प्रिलिमच पास नाही झालो. UPSCचा दुसरा लॉंग फॉर्म हा अनसर्टन पब्लिक सर्व्हिस कमिशन असाही आहे. तर त्याची प्रचिती मला त्यावेळेला येत होती आणि असं कुठेतरी वाटत होतं की काहीतरी आपलं नक्कीच चुकत असलं पाहिजे.
मी चाणक्य मंडलमध्ये आलो होतो ते 11वीतच IAS करायचं, UPSC करायचं म्हणून आलो होतो. म्हणजे मी 11वीपासून माझं पदवी पूर्ण होईपर्यंत UPSCची तयारीच एक प्रकारे करत होतो. त्यानंतर अभ्यास करत होतो, 2 वर्ष झाली. आणि असं असूनही आपण या परीक्षेमध्ये मुख्य परीक्षासुद्धा पार करत नाही, हा एक माझ्यासाठी खूप धक्कादायक भाग होता. त्या अवस्थेवर मला बाम सरांचं पुस्तक वाचायला मिळालं. एका पुस्तकाचं नाव शशांकने सांगितलं आहे मना सज्जना, तसंच दुसरं पुस्तक आहे मार्ग यशाचा. आणि ते पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर मला जे काही त्यातनं लक्षात आलं, मला असं वाटतं की ते आज आपल्या सगळ्यांशी मी शेअर केलं पाहिजे. बाम सरांनी सांगितलेल्या त्या गोष्टींपैकी 3 प्रिन्सिपल्स मला आजही त्याच्यात जाणीव आहे, ती लक्षात राहतात. एक आहे ते म्हणजे बी इन प्रेझेंट. बी इन प्रेझेंट, आपण वर्तमानात जगावा असं ते म्हणतात. आता गंमत अशी आहे की आपण सगळेजण मुळात IASच्या परीक्षेला तयारीच करतो ती स्वप्न बघून. आपलं मोटिवेशन तर स्वप्न बघूनच तयार झालेलं असतं. आमच्यापैकी प्रत्येकाने लाल दिव्याची गाडी बघितली आणि ती गाडी मिळवण्यासाठी म्हणून प्रयत्न करत होतो. ते स्वप्नच भविष्य काळातलं असतं, पण ते स्वप्न प्रत्यक्षात यायचं असेल तर त्याच्यासाठी बरेच वर्तमान काळातले टप्पे गाठावे लागतात. प्रिलिम पास करावी लागते, मुख्य परीक्षा पास करावी लागते, इंटरव्ह्यू पास करावा लागतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचा फॉर्म वेळेत भरावा लागतो. फॉर्मच भरला नाही तर कितीही स्वप्न बघितली तर ती येणार नाहीत प्रत्यक्षात. पण असे आपण सगळे भारावून गेलेलो असतो, स्वप्न बघत असतो आणि त्यामुळे आपली नजर असते भविष्यात. त्यामुळे जे समोर दिसत असते गोष्ट, समोरची गोष्ट असते ती दिसत नाही. आपल्याला दिसत असतं लांबचं कुठलं तरी, आपली कलेक्टरशिप, आपण कुठे जाऊ. मला असं लक्षात आलं की आपल्याकडून ही चूक होती आहे. आपण प्रिलिम पास करत असताना प्रिलिमचा आपण अभ्यास करत नाही, प्रिलिमचा अभ्यास करत असतो त्याचं नियोजन करत नाही. मला आठवतं आहे मुख्य परीक्षेचा, मी जेव्हा 2003 साली प्रिलिम पास झालो होतो, त्यानंतर मुख्य परीक्षा द्यायला गेलो तर मुख्य परीक्षा 2000 मार्कांची असायची. त्यातल्या 550 मार्कांचा पेपर मला लिहिताच आला नव्हता, वेळच पुरला नव्हता. ज्या माणसाला IAS व्हायचं आहे त्याला पेपर वेळेतसुद्धा पूर्ण करता आले नव्हते. बरेचसे माझे मित्र असे मी बघितलेले आहेत जे प्रिलिमची परीक्षा देण्या अगोदरच इंटरव्ह्यूला कुठला शर्ट घालू त्याची चर्चा करत असतात. रिसेंटली आत्ता 2-3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, नागपूरला माझ्या ऑफिसमध्ये एक तरुण भेटायला आला मला. मी जेवायला गेलो होतो आणि जेवून परत आल्यानंतर मला तो बाहेर वाट बघत असताना दिसला. मी त्याला एक 15-20 मिनिटांनी बोलावलं. मला असं कळलं तो बऱ्याच वेळापासून तिथे वाट बघतो आहे. तर मग तो म्हणला, सर मला मार्गदर्शन हवं आहे परीक्षेसाठीचं म्हणून. मी म्हटलं ठीक आहे, जरूर. मला मेन्स परीक्षा कशी द्यायची आणि मेन्ससाठी काय काय करायचं असं तो मला प्रश्न विचारत होता. मी म्हटलं कुठल्या वर्षीची मेन्स द्यायची? तो म्हणला आत्ता 2018 सालची देणार. म्हणजे म्हटलं तू यावर्षी प्रिलिम देणार असशील? तो म्हणला हो. म्हणलं प्रिलिम कधी आहे मग? तो म्हणला प्रिलिम 3 जूनला आहे आत्ता. मग मी त्याला म्हणलं अच्छा, म्हणजे तू मागचे 2 तास माझ्या ऑफिसमध्ये माझी वाट बघतोयस, तुझी आत्ता 3 जूनला प्रिलिम आहे, म्हणजे तू वाय आर यू वेस्टिंग युअर टाईम? तर त्याला 2 मिनटं असं वाटलं की मी त्याच्यावर रागवलो आहे, त्यांनी माझा वेळ खराब केला म्हणून तो मला म्हणायला लागला, सर सॉरी. मी म्हटलं मित्रा, तुझा गैरसमज होतो आहे. तू माझा वेळ घालवत नाही आहेस, हा तुझा वेळ घालण्याचा प्रश्न आहे. पुढची 10, 15, 20, 25 मिनटं, 30 मिनटं माझी महत्त्वाची असतील तर त्याच्यापेक्षा तुझी त्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाची आहेत. तर दुर्दैवाने आपण बी इन प्रेझेंट न राहता बी इन फ्युचर राहतो आणि तिथे कुठेतरी आपल्या अभ्यासावरचा फोकस जातो. 2 वेळेला फेल्ड अटेम्प्ट गेल्यानंतर मी असं ठरवलं की आपण आता या अभ्यासावर फोकस करायचं, रोजचा प्लॅन ठरवायचा, त्या रोजच्या प्लॅननुसार आपण अभ्यास करायचा. त्या प्लॅननुसार अभ्यास झाला तर त्या दिवसापुरते आपण IAS झालो. तर बी इन प्रेझेंट. दुसरं बाम सर म्हणतात फोकस ऑन एफर्ट्स नॉट रिझल्ट. आपण अभ्यास करताना बरेचदा हे अनुभवलं असेल, आपण वाचत तर असतो पुस्तक, पण डोक्यात अर्धा भाग मेंदूचा बोलत असतो आपल्याला, वाचतोय आत्ता पण लक्षात राहील का? वाचतोय आत्ता पण पास होईन का? पास नाही झालो तर पुढे काय करीन? म्हणजे
फोकस इज ऑन रिझल्ट अँड नॉट ऑन एफर्ट. मला आठवतं आहे की ती परीक्षा देत असताना तिसरा अटेम्प्ट होता माझा. 2003 सालची जी परीक्षा प्रिलिम दिली मी, त्यानंतर मुख्य परीक्षेला गेलो. मुख्य परीक्षा पास झालो नाही. 2004ची परीक्षा पास झालो नाही. आणि असं ठरवलं की आता 2005 सालचा जो परीक्षा आपण देणार ही आपली शेवटची परीक्षा. याच्यामध्ये जर काही झालं आपलं तर ठीक आहे, नाहीतर याच्यानंतर आपण या नादाला लागायचं नाही. असं म्हणून सगळे प्रयत्न करून बाम सरांनी झालेली शिकवण देऊन एक असा आपण परीक्षेचा प्रयत्न करायचा, असं म्हणून मी त्या 2005 सालच्या परीक्षेची तयारी करत होतो. त्याच्यापूर्वी 2 अटेम्प्ट दिले होते. कार्यकर्ता अधिकारी म्हणून इथे चाणक्य मंडलमध्ये शिकवत होतो. इतिहास शिकवायचो, जनरल स्टडीज शिकवायचो. आणि अशी सगळी तयारी करून मी 2005 सालच्या प्रिलिमच्या परीक्षेला गेलो. बघितलं, पहिला पेपर होता हिस्ट्रीचा. जनरल स्टडीज आणि हिस्ट्रीमधला माझा हिस्ट्री हा जास्ती स्ट्रॉंग होता. त्यामुळे मी ठरवलं की हिस्ट्रीत आपण स्कोअर करायचं. हिस्ट्रीचा पेपर बघितला आणि मला असं लक्षात आलं की आत्तापर्यंतच्या सॉल्व केलेल्या सगळ्या पेपर्समधला हा सगळ्यात अवघड पेपर मला समोर दिसत होता. शेवटचा अटेम्प्ट ऑलमोस्ट, त्यातली प्रिलिम, त्या प्रिलिममधला तुमचा सगळ्यात स्ट्रॉंग सब्जेक्ट, आणि तो स्ट्रॉंग सब्जेक्ट म्हणजे ज्याच्यात तुम्हाला स्कोअर केलाच पाहिजे. भारतातल्या पिचेसवर बॅटिंग करत असाल तर रन्स बनवलेच पाहिजेत. तसा त्या प्रिलिममधल्या हिस्ट्रीचा पेपर समोर आला आणि माझ्या असं लक्षात आलं की हा सगळ्यात आत्तापर्यंतचा बघितलेला आपण अवघड पेपर आहे. बघायला सुरुवात केली, हे नाही आहेत, हे नाही आहेत, हे नाही आहेत. आणि एका विशिष्ट क्षणी असं फील येऊन गेला की संपलं सगळं. कारण या पेपरात काही नाही चांगलं झालं तर दॅट वॉज एंड ऑफ एव्हरीथिंग. तर असं लक्षात आलं की एव्हरीथिंग इज गॉन, फिनिश्ड. मी असा पेपर ठेवून दिला खाली. 2 मिनटं त्या बाकाला रेलून बसलो, डोळे मिटले. बाम सरांनी त्यांच्या पुस्तकात सांगितलं आहे पेपराची तयारी करताना, म्हणजे बी इन फोकस कसं असावं, तर बी इन प्रेझेंट. तर डोळे मिटा, स्वतःच्या श्वासांवर लक्ष केंद्रित करा. कारण ते म्हणतात एकच गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला भूतकाळात केलेली उपयोगी होत नाही आणि भविष्य काळाची आत्ता करता येत नाही, ती म्हणजे श्वास. श्वास घ्या, कारण वर्तमानातला श्वास वर्तमानातच घ्यायचा आहे. म्हणून शांतपणे बसलो होतो. मनाने पुढे जंप घेतली, जशी आपल्या प्रत्येकाची जंप घेतली की हा पेपर गेला, फेल, दुसरं करिअर. असं सगळं झाल्यानंतर मनाने एक कन्फ्युजन काढलं की आपण फेल होतो आहे. आणि त्याच्यानंतर एक मिरॅकल झालं. ज्या क्षणी त्या मनाने ते कन्क्ल्युजन काढलं की आपण फेल होतो आहे, इन अ वे माय माइंड वॉज प्रिपेअर्ड फॉर अ फेल्युअर. त्या क्षणी माझ्या मनाला एक प्रकारची अशा अत्यंत शांत मनोवृत्ती मिळाली. फेलच होतो आहे, ठीक आहे. आता पुढचा थॉट एवढाच होता की फक्त आता ही परीक्षा कंटिन्यू करायची की बाहेर जायचं. तर आता इथे बसलोच आहे आपण, 2 तास अजून शिल्लक आहेत. त्या 2 तासात मी म्हटलं की नाव देर इज नो टेन्शन, एवढे मार्क स्कोअर झालेच पाहिजेत. नाव असं ठरवलं की आता ठीक आहे, जेवढे केवढे त्यातले प्रश्न आपल्याला सोडवता येतील तेवढे आपण सोडवू. एक तो परत प्रश्न सोडवायला घेतला. प्रश्न अवघडच होते, प्रश्न काही अचानक सोपे झाले नव्हते. पण अचानक मनाची ताकद इतकी वाढली होती, रिझल्टवरचं लक्ष काढून घेतलं गेल्यामुळे आपोआप, की आता त्याला मी पास होईन की नाही याची फिकर नव्हती. आता फक्त समोरचा प्रश्न दिसतोय आणि आपल्याला याचं उत्तर देता येतं आहे का एवढंच फक्त बघायचं. असं करत करत लिटरली प्रत्येक प्रश्नाशी मला असं वाटतं, म्हणजे असं आत्ता फील येतो आहे की त्यावेळेला प्रत्येक प्रश्नाशी कुस्ती केली होती, एकेका प्रश्नाशी. आणि जितके त्यातले प्रश्न येतील तितके प्रश्न सोडवत गेलो. असं डेफिनेटली वाटलं नाही की आपण आता याच्यानंतर झालंच सगळं. फील एवढा झाला की आपली जेवढी तयारी होती त्या तयारीला 100% न्याय देता येईल एवढा एफर्ट आपण पेपरमध्ये केला. रिझल्ट येईल की नाही वी डोंट नो. उद्या एका अमुक कंपनीचा शेअर स्टॉक मार्केटमध्ये कितीवर चढेल, कॅन एनिबडी नो? अनलेस यू आर इनसायडर ट्रेडर, नोबडी विल नो. याचं कारण त्याची किंमत ही अनेक माणसांच्या परफॉर्मन्सनी ठरणार आहे. स्पर्धा परीक्षेमधली तुमचं यश, आपलं यश हे फक्त आपल्या प्रयत्नांनी ठरणार नाही आहे. आपल्याबरोबर बसणाऱ्या 5 लाख लोकांचा प्रयत्न त्याच परीक्षेत कसा होतो याच्यावर ते ठरणार आहे. आपण भलेही उत्तमातल्या उत्तम आपला पेपर दिला, आपल्यापेक्षा जास्ती लोकांनी उत्तम पेपर दिला तर आपण नापास होणार आहोत, अँड व्हाईस वर्सा. त्यामुळे हा कॉन्फिडन्स होता आणि हेच ठरवलं पण होतं बाम सरांचं पुस्तक वापरून की आपण पास होतोय की नाही याच्यावर फोकस करायचं नाही आहे.
आपल्याला एकच गोष्ट लक्षात राहिली पाहिजे की परीक्षा देऊन बाहेर आल्यानंतर आपल्या मनाला खंत नाही वाटली पाहिजे की आपण 5 वर्ष अभ्यास केला पण परीक्षेत त्या अभ्यासा इतकं आउटपुट दिलं नाही. दॅट्स इट. मला हे समाधान जर असेल की यापेक्षा जास्ती मी या पेपरमध्ये काही करू शकत नव्हतो, हे जर मला समाधान असेल तर आय थिंक आय विल नॉट रिग्रेट इवन इफ आय डोंट क्लिअर दिस एक्झाम. त्या पेपरनंतर पुढचा मला आठवतं GSचा पेपर होता. त्याच्यामध्ये असेच अवघड प्रश्न होते. एक प्रश्न असा होता त्याच्यामध्ये की पाकिस्तानामधली 4 शहरं त्यांनी विचारली होती नॉर्थ टू साऊथ. मला एकदम कुठेतरी लक्षात आलं की ती शहरं टेस्ट मॅचची 4 शहरं होती. 1 महिन्यापूर्वी ती मॅच चालली होती. टी व्हीवर मॅच चालू असताना ते मॅप दाखवत होते. हे सगळं त्या मनांनी मागच्या 25 वर्षातलं जे काही नॉलेज एकत्र केलेलं होतं ते त्या मनाने तो एक एक प्रश्न GS आणि हिस्ट्रीचा सोडवण्यासाठी बाहेर काढलं होतं. म्हणजे फक्त त्यावेळेचा अभ्यास नाही तर इट वॉज वर्किंग टू सॉल्व दॅट क्वेश्चन, लहानपणापासून आत्तापर्यंत घेतलेलं. ही मनाची पॉवर मला असं लक्षात आलं ही बाहेर आली कारण त्याच्यावरचा रिझल्टवरचा फोकस मनाचा गेला. मग आपलं मन पूर्ण क्षमतेने काम करू लागलं. अजून एक कारण आहे, बाम सर म्हणतात की रिझल्टवरचा फोकस का नाही पाहिजे. याचं कारण असं आहे आणि हे कटू सत्य आहे असं आपण म्हणू की देर आर सम थिंग्स विच आर नॉट इन आवर कंट्रोल. आपण अतिशय हुशार असाल, आपण अत्यंत व्यवस्थित प्लॅनिंग केलेलं असेल, आपण बी इन प्रेझेंटमध्ये पण असाल, आपण एफर्ट्सही चांगले घेतलेले असतील, पण तरीही इट इज क्वाईट पॉसिबल की आपण ही परीक्षा पास होणार नाही. देर आर सम थिंग्स विच आर नॉट इन युअर कंट्रोल. मला आठवतं आहे की मी हा 3रा प्रयत्न दिला. त्या 3ऱ्या प्रयत्नामध्ये मेन्स दिली, प्रिलिम पास झालो. इनफॅक्ट मी इतक्या अवघड पेपर दिला होता. मला एकाने विचारलं प्रिलिम पास झाल्यानंतर कसा झाला आहे पेपर, तर मी म्हणलो की अवघड गेला बुवा. पण मी त्या प्रिलिममध्ये पास झालो अशा पद्धतीने दिलेल्या. मुख्य परीक्षा दिली. मुख्य परीक्षेमध्ये मला असं वाटलं मी खूप चांगला परफॉर्मन्स दिला आणि असं वाटलं की इंटरव्ह्यू डिसाईड करेल की मला पाहिजे ती सर्व्हिस मिळेल की नाही. आणि रँक तर मला असं वाटलं इंटरव्ह्यूनंतर जर मी चांगला परफॉर्मन्स दिला तर इट विल बी इन फर्स्ट 100 or 50. माझ्या मते ती मुख्य परीक्षा 2005 सालची याच्यामध्ये मी आत्तापर्यंत दिलेला तो सगळ्यात चांगला परफॉर्मन्स होता. जेव्हा माझी फायनली रँक आली इंटरव्ह्यू दिल्यानंतर त्यावेळेला रँक आली 170. मी निराश झालो. मला असं वाटलं की आपली इंटरव्ह्यूत काहीतरी चूक झाली. इंटरव्ह्यूत आपण उत्तरं दिली, त्यांना ती पटली नाहीत. त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की भारतात इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये FDI का येत नाही आहे. तो मी प्रश्न ऐकला ते काय येत आहे म्हणून आणि मी त्याचीच उत्तरं दिली होती. ते येत नव्हता. त्यांनी मला पूर्ण चूक करू दिली त्या प्रश्नकर्त्यांनी आणि नंतर म्हटलं पण हा तर प्रश्नच नव्हता. तुम्हाला मी विचारतोय काय येत नाही आणि तुम्ही मला सांगून राहिले की काय येतोय म्हणून. मला वाटलं की इंटरव्ह्यूमधले मार्क होते आणि त्याच्यामुळे आपण नापास झालो. मार्क येण्याची वाट बघितली. मार्क आल्यानंतर कळलं मला की इंटरव्ह्यूत मला सगळ्यात जास्त मार्क म्हणजे माझ्या एकूण अंदाजापेक्षा आणि जो पेपर मला सगळ्यात चांगला गेला होता मुख्य परीक्षेचा पहिला GS 1 आणि 2चा त्याच्यातच कमी मार्क पडल्यामुळे रँक खाली गेली. कितीही प्रयत्न करा रिझल्ट काय येणार हे आपल्या हातात नाही आहे. त्यानंतर माझी रेल्वे ट्रॅफिक सर्व्हिसमध्ये सिलेक्शन झालं. तिथे पुण्यातही सांगत होते तसं माझं ट्रेनिंग चालू असायचं आणि मला अभ्यासाला वेळ मिळायचा नाही. ते तरीसुद्धा परीक्षेचा अभ्यास एक शेवटचा अटेम्प्ट द्यायचा असं ठरवलं. म्हणजे तो अटेम्प्ट एक्झॉस्ट करून टाकायचा म्हणून 4था अटेम्प्ट दिला. पूर्णपणे एक्झॉस्ट झालेला होतो. 4 वर्ष परीक्षेची तयारी करतो आहे, ट्रेनिंग करतो आहे. त्यामुळे संध्याकाळी ट्रेनिंग झाल्यानंतर डोक्यात लिटरली काही जागा शिल्लक नव्हती. एवढंच ठरवलं होतं मी परीक्षा जेव्हा देत होतो मागची 4-5 वर्ष तेव्हा रोज जॉगिंग करायचो. इट वॉज लाईक माय टॉनिक. जॉगिंग करून परत आल्यानंतर आय यूज टू बी फ्रेश लाईक बिफोर. तर मी माझं टार्गेट शेवटच्या अटेम्प्टला असं ठरवलं होतं की अभ्यास किती वेळ होईल आणि कसा होईल मला माहीत नाही. आय विल ट्राय माय बेस्ट. पण रोजचं जॉगिंग मी केल्याशिवाय राहणार नाही. दॅट इज माय IAS प्रिपरेशन. ते केलं तर देन आय कॅन गॅरंटी माय सेल्फ की माय माइंड विल बी बेस्ट ॲट इट्स गिवन आउटपुट. त्यामुळे मी जॉगिंग करायचो. 3-4 तास कसाबसा अभ्यास व्हायचा माझा. त्यात आमचं ट्रेनिंग वेगवेगळ्या स्टेशन्सवरती असायचं. बिलासपूर असेल छत्तीसगडमधलं, राजस्थानमधली स्टेशन्स असतील त्या स्टेशनवरती पुस्तकांच्या बॅगा घेऊन जायचो. स्टेशनमधल्या रिटायरिंग रूम्समध्ये राहायचो, तिथे अभ्यास करायचो. तिथल्या कॉलनीजमध्ये जॉगिंगला जायचो. तर असा अभ्यास करून मी 4था अटेम्प्ट दिला. मी डेफिनेटली आत्ता असं सांगू शकतो की माझा 3रा अटेम्प्ट सगळ्यात चांगला होता. 4था अटेम्प्ट मी माझ्या बेस्ट प्रयत्न दिला पण मला आउटपुट तितकं चांगलं देता आलं नाही.
आणि रिझल्ट लक्षात आला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याच अटेम्प्टमध्ये मला सगळ्यात चांगली रँक आली आहे 47. परत एकदा लक्षात आलं की देर आर सम थिंग्स विच आर नॉट इन युअर कंट्रोल. तुम्हाला वाटते तुम्ही पेपर चांगले नाही लिहिले, पण UPSC म्हणते तुमची रँक आहे 47. हा एक खूप लर्निंग एक्सपिरियन्स आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी हा जितका लर्निंग एक्सपिरियन्स आहे जो मला लक्षात आला, तितकाच लर्निंग एक्सपिरियन्स स्पर्धा परीक्षांनंतर आपण जेव्हा सेवेमध्ये जात होतो. जसं आपल्याला यश मिळणार की नाही हे आपल्या हातात नाही, तसं आपल्याला सर्व्हिस कुठली मिळणार, काडर कुठलं मिळणार हेही आपल्या हातात नाही. मला काडर मणिपूर मिळालं. मणिपूर हे नॉर्थ ईस्टमधलं असं राज्य आहे की म्हणजे नॉर्थ ईस्टमधली नॉर्मली राज्य अशी आहेत की दुर्लक्षित राहतात आणि त्या राज्यांमध्ये कधी विचारही केलेला नसेल आपण सगळेजण इथे बसलो आहे, वी वूड हॅव नेवर थॉट की काय त्या राज्यामध्ये चाललं आहे. त्या राज्यात जाणं, तिथे काम करणं हा मागच्या 8-10 वर्षातला मी असं म्हणेन हा अतिशय एक एनरिचिंग अनुभव राहिला. शशांकनी जसं म्हणलं आहे आणि चिन्मय पण म्हणला की ही सर्व्हिस आपल्याला खूप सारं एक्सपोजर देऊन जाते. शासकीय सेवा, वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या सिच्युएशन्स चिन्मयने ती हँडल केली, तो सांगत होता. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटतो, भेटायला येणारे लोक, हाताखालचे लोक, आणि या सगळ्या माणसांकडून आपण जर नीट लक्ष दिलं तर यांच्याकडून शिकणं हा मला वाटतं मागच्या 8-10 वर्षांची एक आउटपुट आहे. मला असं लक्षात आलं की तुम्ही कुठल्याही पोस्टला जा, मी एक 5 ते 6 पोस्टवर काम करत होतो मणिपूरमध्ये असताना. या प्रत्येक ऑफिसमध्ये एक असा कर्मचारी असतो की जो सिन्सिअर असतो. बाकी सगळेजण, बरेचसे जण त्यातले हे सिन्सिअर नसतात, आपल्याला माहिती आहे. त्यातलं एक कुठला कर्मचारी असतो जो सिन्सिअर असतो, त्यालाच सगळ्या गोष्टींची माहिती असते. वरिष्ठ लोक त्याच्याकडूनच काम करून घेतात. इनफॅक्ट बाकीचे काम करत नसल्यामुळे आणि हाच काम करत असल्यामुळे त्याच्याकडून सगळ्यात जास्ती काम करून घेतलं जातं, पण प्रमोशन मात्र सगळ्यांना सारखेच मिळतात. या माणसाला तसा काम करण्यासाठीचा इन्सेंटिव्ह काहीही नसतो, पण तरीसुद्धा इमाने इतबारे प्रत्येक ऑफिसमधला हा वर्ग 3 किंवा वर्ग 4चा कर्मचारी हा काम करत असतो. माझ्या डोक्यात विचार यायचा की आपण IAS आहोत, आपण काम केलं तर लगेच आपलं कौतुक होतं, आपल्याला प्रमोशन्स माहिती आहेत की ती वरवरची मिळणार आहेत. तो वर्ग 3चा अधिकारी, त्याला माहिती आहे तो वर्ग 3 म्हणून लागणार आणि वर्ग 3 म्हणून रिटायर होणार. मी एक्साईज कमिशनर होतो, सेल्स टॅक्स कमिशनर होतो, तेव्हा माझ्याकडे एक इन्स्पेक्टर आला. तो म्हणला मी 81मध्ये इन्स्पेक्टर म्हणून लागलो आणि पुढच्या वर्षी इन्स्पेक्टर म्हणूनच रिटायर होणार. पूर्ण करिअरमध्ये एकही प्रमोशन नाही. असं असतानाही तो माणूस जीवाभावाने काम करत राहतो आणि त्याच्या आधारावर ते ऑफिस चालू राहतं. हा मला मिळालेला सर्व्हिसमध्ये आल्यानंतर एक फार मोठा धडा होता. धर्माधिकारी सरांनी त्यांच्या विजयपथमध्ये जे म्हणलं आहे की अशी माणसं वर्ग 1, 2, 3, 4 प्रोटोकॉलनुसार कुठलीही असोत, गुणवत्तेनुसार ती माणसं वर्ग 1चीच आहेत. आजही आता मी नागपूर विभागामध्ये आमच्या 6 जिल्हे येतात, त्यातला एक आहे गडचिरोली. तिथल्या दौऱ्यावर गेलेलो होतो, तिथल्या मुख्याध्यापकांना मी भेटत होतो. मी अपेक्षेने अशा गेलेलो होतो की गडचिरोलीतला रिमोट भाग आणि तिथल्या अडचणी ते माझ्यासमोर वाटतील. अडचणी तर होत्याच, पण त्याबरोबरच ते मला हेही सांगत होते की आश्रमशाळांमध्ये नवीन गोष्ट काय करतायत. मुलींसाठी कोणीतरी एक शिक्षिका सुट्टीच्या दिवशी हॉस्टेलमधल्या मुलींसाठी वेगवेगळे वर्ग चालवत होती. त्याच्यासाठी तिला कुठलंही एक्स्ट्रा मानधन मिळत नव्हतं, पण ती चालवत होती. हे बघितल्यावर असं वाटतं की तिथे खूप ऑप्टिमिझम आहे सरकारी सेवेमध्ये आणि त्या ऑप्टिमिझमला आपण बळ दिलं पाहिजे. तिथे जाऊन काम केलं पाहिजे, काहीतरी पॉझिटिव्ह कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं पाहिजे. ऑल इंडिया सर्व्हिसेस, जिथे IAS, IPS, IFS या ज्या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत, याची रचनाच अशी आहे की तिथे केडर सिस्टीम आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की भारतातली सगळी राज्ये वेगवेगळ्या केडर्समध्ये डिस्ट्रीब्यूट झाली आहेत आणि सरकारचा नियम असा आहे की कुठल्याही राज्यात त्या राज्याचा होम स्टेट जसा आहे त्याचे 1/3पेक्षा जास्त अधिकारी असता कामा नयेत. 1/3 इनसायडर्स आणि 2/3 आउटसायडर्स. हे मुद्दाम जाणीवपूर्वक केलेली ती रचना आहे. याचं कारण सरमिसळ अधिकाऱ्यांची व्हावी, एस्पेशली जी सेन्सिटिव्ह राज्य आहेत, नॉर्थ ईस्टची राज्य असतील, जम्मू अँड काश्मीरची राज्य असतील, इथे भारताची एकात्मता अखंड राहावी. वल्लभभाई पटेल यांनी म्हणलं आहे, आमच्या अकॅडमीत लिहिलेलं आहे वाक्य, यू शॅल नॉट हॅव अ स्ट्रॉंग युनायटेड वन इंडिया इफ यू डोंट हॅव युनायटेड स्ट्रॉंग ऑल इंडिया सर्व्हिस. त्या कारणास्तव केडरची डिस्ट्रीब्युशन होते. त्या कारणास्तव महाराष्ट्रातल्या एखाद्या माणसाला मणिपूरमध्ये पाठवलं जातं, तामिळनाडूमधल्या माणसाला नागालँडमध्ये पाठवलं जातं. मला आठवतं आहे तदुबीमध्ये मी सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट होतो.
पूर्णादांनी सांगितलं तो त्यावेळेचा तो प्रसंग आहे. तदुबी ही जी सब डिव्हिजन आहे ही मणिपूर आणि नागालँड यांच्या सीमेवरची सब डिव्हिजन आहे. म्हणजे तो माओ गेट म्हणून एक जागा आहे तदुबीमध्ये, तिथे नागालँडची बॉर्डर सुरू होते, मणिपूरची बॉर्डर थांबते. मणिपूर जे राज्य आहे त्याच्यात नागाज पण राहतात, कुकीज पण राहतात, मैतेईज पण राहतात. मैतेई तिथले मेजॉरिटी कम्युनिटी आहे, तिथली रुलिंग कम्युनिटी आहे. मी ज्या सब डिव्हिजनमध्ये काम होतो तिथे नागा कम्युनिटी राहत होती आणि अर्थातच लागून जो नागालँड राज्य होतं तिथेही सगळेजण नागा होते. तर 2010मध्ये NSCN-IM ज्याची तयारी आपण करत असाल तर याचा लीडरचं नाव आपण वाचलं असेल, मुईवा हा जो त्यांचा ही इज प्राईम मिनिस्टर ऑफ NSCN, त्यांनी ठरवलं की मी नागालँडमधून मणिपूरमध्ये येईन. कारण मणिपूरमधल्या उखरुल जिल्ह्यात सोमदलमध्ये त्यांचं घर होतं. भारताविरुद्ध संघर्ष करायला लागल्यापासून ते त्या घरी गेलेले नव्हते आणि आता भारताशी जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा त्यांनी भारत सरकारकडे परवानगी मागितली की मला माझ्या घरी जाण्याची परवानगी मिळावी. भारत सरकारने ती दिली चर्चेच्या दरम्यान. पण मणिपूर सरकारने असा स्टँड घेतला की यांच्यावर मणिपूर सरकारचे बरेच गुन्हे आहेत, त्यामुळे काय वाटेल ते जरी यांना मणिपूरमध्ये येऊ देण्याची परवानगी नाही. आणि त्यांना आत येण्यासाठी रोखण्यासाठी म्हणून, अर्थात मैतेई पॉप्युलेशनचंही हेच मत होतं, म्हणून त्यांनी 500 कमांडोंची टीम माओ गेटला पाठवली की फोर्सफुली जर यांनी येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना तिथे सीमेवर अरेस्ट करायची आणि त्याच्या विरोधात, कमांडो पाठवण्याच्या विरोधात तिथले सगळे नागा पेटून उठले होते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी माझं ऑफिस जाळलं आणि मुईवा असे नागालँडच्या बॉर्डरपासून आत आले, तिथे नागालँडपर्यंत आले ते, आणि मणिपूरच्या बॉर्डरपासून 6 किलोमीटर एका घरामध्ये मुद्दाम ते येऊन राहिले. त्यांना आत पूर्णपणे यायचं नव्हतं कारण तिथे राहून त्यांचा जो कार्यभाग साधत होता सगळ्या त्या माओगेटच्या आजूबाजूचे लोक पेटून उठले होते. अशा परिस्थितीमध्ये मैतेई कमांडोज, नागा पॉप्युलेशन आणि त्यांच्यामध्ये सापडलेला एक मराठी सब डिव्हिजनल ऑफिसर, त्याच्यात त्यांनी मोर्चा काढला. त्या मोर्चावर पोलिसांनी फायरिंग केलं. त्या फायरिंगमध्ये 2 माणसं मेली आणि मग ते वातावरण इतकं जास्ती पेटलं त्याच्यानंतर की मग चीफ सेक्रेटरीना तिथे यायला लागलं. त्या बॉडी ताब्यात घेईनात ते लोक. त्या चीफ सेक्रेटरींनी विनंती केली तरी झालं नाही आणि असंच ते खड्डे खणून ठेवले. त्यांनी सांगितलं की आम्ही कमांडो आले खरी माओगेटला इम्फाळून, त्यांना परत नाही जाऊ देणार, असं म्हणून त्यांनी तिथे झाडं काढून ठेवली, टाकून ठेवली. मी त्यावेळेला पुण्याला मला यायचं होतं. मी कसाबसा एकदा आर्मीच्या कॉन्वॉयबरोबर तिथे आलो आणि नंतर ट्रेनिंग परत गेल्यानंतर मी परत तिथेच त्याच सब डिव्हिजनला जॉईन झालो. मला मनातनं असं वाटत होतं की आपण सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट असताना तिथे गोळीबार झाला, तिथे लोकं मारली गेली, वातावरण इतकं तापलं. आता लोकांचा आपल्याबद्दल बघण्याचा दृष्टिकोन काय असेल. मी तिथे गेलो. पुढचे 6 महिने मी तिथे काम करत राहिलो आणि अक्षरशः देर वॉज ॲज इफ की ती घटना झालीच नाही अशा पद्धतीने लोक माझ्याशी वागत होते. म्हणून मी लोकांना एक कानासं घेतला की का म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की अशा घटना घडतात तर इथे कोणीतरी नागा अधिकारी असायला पाहिजे होता. तर मी त्या लोकांनी मला सांगायला सुरुवात केली, आम्हाला इथे नागा अधिकारी नको, मैतेई अधिकारी तर नकोच नको, कारण आमचा त्यांच्यावर विश्वास नाही. माझं सर्वात मोठं क्वालिफिकेशन असं होतं तिथे, म्हणजे मी ऋषिकेश मोडक म्हणून नाही, तर माझं असं सर्वात महत्त्वाचं तिथे क्वालिफिकेशन होतं लोकांच्या दृष्टीने की मी ना नागा होतो ना मैतेई होतो. त्यामुळे मला या लोकांच्या आपसी बांधण्यामध्ये काही घेणदेणं नव्हतं. ते म्हणले आम्हाला न्यूट्रल अधिकारी हवा. ज्या क्षणी ते मला म्हणले त्यावेळेला मला ते अकॅडमीत लिहिलेलं वाक्य आठवलं की यू नीड ऑल इंडिया सर्व्हिस ऑफिसर्स फॉर धिस पर्पज. जिथे मैतेई आणि नागा भांडतायत तिथे तुम्हाला कोणीतरी न्यूट्रल दुसरा माणूस पाहिजे की जो त्यांचं भांडण सांभाळेल, तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन काबूत ठेवेल. मागची 9 वर्ष मणिपूरमधली हा अशाच सगळ्या लोकांना भेटण्याचा माझा अनुभव राहिला. वेन आय लुक बॅक, मला असं वाटतं की मी या मणिपूरच्या निमित्ताने असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटलो. मराठी माणसं मी बघितलं आहे आपण फारसे आपलं राज्य सोडून जायला तयार होत नाही, पण त्यामुळे आपण किती मोठी ऑपॉर्च्युनिटी आणि लोकांना भेटण्याची संधी आणि लर्निंग गमावतो हे आपल्याला लक्षात येत नाही. तिथे भारतातल्या सगळ्या भागातल्या लोकांना तर मी भेटलोच, पण नागाज, बर्मीज नागाज, नागालँडमधले नागाज, कुकीज, मिझोरामचे कुकीज, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या माणसांच्या छटा बघितल्या आणि त्याच्यानंतर या कन्क्लुजनला आलो की ऑलमोस्ट
सगळीकडची माणसं ही त्यांची नावं जरी वेगवेगळी असली तरी अल्टिमेटली माणूस म्हणून तो एकच असतो. हे जास्ती शिक्कामोर्तब झालं मी मागच्या 1 महिन्यापासून जेव्हा महाराष्ट्रात काम करतो आहे, आपल्याच माणसांमध्ये काम करतो आहे, तेव्हा असं लक्षात आलं की फंडामेंटली आपण पूर्वी 9 वर्ष जिथे काम करत होतो आणि आत्ता जिथे काम करतो आहे फारसा फरक नाही आहे. जोपर्यंत आपण तिथे जात नाही तोपर्यंत आपल्याला मणिपूर, नॉर्थ ईस्ट, नागालँड, अरुणाचल ही परक्या गोष्टी वाटत राहतात. मी अधिकाऱ्यांना म्हणायचो की मणिपूरबद्दलचं सगळ्यात निगेटिव्ह मत हे अकॅडमीत असताना असतं, जेव्हा आपण मणिपूर बघितलेलंच नसतं त्यावेळेला. आपलं मन मगाशी म्हणल्याप्रमाणे इतकी पुढची जंप मारतं की मणिपूर, नागालँड वाईट म्हटल्यानंतर ते वाईटातलं वाईट ते एकदम त्याचं छान ग्लॅमरस चित्र उभं करतं वाईट भागाचं, आणि लक्षात येतं तिथे प्रत्यक्ष गेल्यावर ते तसं नाहीच आहे. मला असं वाटतं की आपण या परीक्षेची जे तयारी करतो 5-6 वर्ष काही लोकांनी दिलेली असतील, त्याचं पुढचं फलित जर समजा या सर्व्हिसमध्ये येणं असेल तर शशांकने जसं सांगितलं, चिन्मयनी आणि बालाजींनी जसं सांगितलं तसं ते वर्थ आहे इतका सगळा प्रयत्न करणं, असं मला मागच्या 8-9 वर्षातनं वाटतं. आणि ते प्रयत्न आपण ब्राह्म सरांनी आणि धर्माधिकारी सरांनी सांगितलेल्या मार्गावर करू. आपण तसे कराल, त्या प्रयत्नांना आपल्याला यश येवो आणि आपण जो मार्ग ठराल मिळेल त्याच्यामध्ये यशस्वी होवो अशी इच्छा बाळगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद.